ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. महाराष्ट्रामध्ये पुढील 10 दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे. राज्यात काही ठिकाणी मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 3 डिग्रींची घसरण होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीनंतर कापसाचे निर्यातीचे सौदे सुरू होत असतात, त्यामुळे संक्रांतीनंतर कापसाचे भाव वाढतील अशी शक्यता दरवर्षी असते. मात्र यंदा कापसाच्या निर्यातीला उठाव नसल्यामुळे संक्रांतीनंतरही कापसाला फारशी मागणी न वाढल्यामुळे भावावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे कापूस उत्पादकांवरती संक्रांत आहे. इथेनॉलचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठा निर्णय घेत केंद्रानं एफसीआयकडनं डिस्टिलरींना विकल्या जाणाऱ्या तांदळाच्या किमतीत प्रति क्विंटल 550 रुपयांची कपात केली आहे. डिस्टिलरीज कमी किमतीत 24 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी करू शकतील. या निर्णयानंतर इथेनॉल निर्मितीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. राज्यात मक्याची आवक 13% घटली असून दर एपीएमसीपेक्षा अधिक आहेत. अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक 2263 रुपये प्रति क्विंटल इतकी होती. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 46,615 इतकी आवक झाली आहे. सोयाबीनला 4,018 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. लातूर बाजार समितीत पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक 12,508 क्विंटल झाली. दौंड तालुक्यातील गलांडवाडी इथे बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतामध्ये बिबट्यानं 11 कोकरूंचा फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा गावातील 77 वर्षीय महिलेवर जादूटोण्याचा संशय घेत तिची धिंड काढण्यात आली होती. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. अमरावतीच्या चिखलदरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी बिजापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवादी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र या चकमकीत 12 नव्हे तर 18 माओवादी ठार झाल्याची कबुली स्वतः माओवाद्यांनी पत्रक काढून दिली आहे. पुण्यातील सिंहगड परिसरातील एका बंगल्यातनं चंदनाचं झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. पारनेर तालुक्यातील देवी भोईरे इथल्या पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीच्या 9 संचालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगावातील यावल तालुक्यातील नायगाव इथे ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मीटरमध्ये छेडछाड करणं, विविध प्रकारातनं वीज चोरी करण्याचा प्रकार घडत असतो. मात्र आकडेबाजारांसोबतच मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्यांवरती महावितरणचं लक्ष आहे. यावल तालुक्यातील एका गोदामावरती पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गोदामातील 1,65,000चा गुटखा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यातील रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला. तर 27,09,000चा मुद्देमाल जप्त केलाय. मोरगाव महसूल विभागानं केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. गोंदिया शहरात 24 तासात पोलिसांनी चोरीचा उलगडा केला. गुन्हे अन्वेषण विभागानं 24 तासात 73,000चा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा नोंद झालाय. जळगावातील फुकटपुऱ्यात घरफोडीची घटना घडली. मुलांच्या लग्नासाठी जमवलेले दागिने आणि पैसे चोरट्यांनी लंपास केले. जवळपास 7 लाखांची रोकड आणि दागिने चोरट्यांनी चोरले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. ठाण्यातील कळवा खाडीत नवजात बाळाचा मृतदेह आढळला. हे नवजात बाळ स्त्रीलिंगी आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जळगावात एका महिलेची ऑनलाईन टास्कच्या नावाखाली 5 लाखांचा गंडा घालत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 4 सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा अपघाताच्या नावाखाली हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली असून ही हत्या कटपूर्वक रचलेल्या अपघाताचा बनाव असल्याचं समोर आलंय. भारत आणि अमेरिका संबंध अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे. दोन्ही देशात सायबर आणि डिजिटल गुन्हेगारीबाबतची माहिती देवाणघेवाण संबंधी महत्त्वपूर्ण करार पार पडला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नुकतीच माहिती दिल्याचं वृत्त ANIनं एक्स अकाउंटवरून दिलंय. मुरबाड तालुक्यातील 225 वर्षांची परंपरा लाभलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसोबाच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी लाखो भाविकांनी दर्शन घेत यात्रेत सहभाग घेतला. मसामध्ये सुरू असलेल्या यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या एका तरुणाची स्टंटबाजी त्याच्याच चांगली अंगलट आली. पाळण्यात बसून हुल्लडबाजी करताना तोल गेल्यामुळे तरुण पाळण्यात पडला. मात्र सुदैवानं त्याचा जीव वाचलाय.
दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टीनं व्हिडिओ जारी करत एकमेकांवरती गंभीर आरोप केले. केजरीवाल यांच्या कारनं भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावरती गाडी चढवल्याचा आरोप भाजपचे नेते प्रवेश शर्मा यांनी केलाय आणि या जखमी कार्यकर्त्याची त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नव्या वर्षात ते पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार असून आतापर्यंतचा हा 118वा एपिसोड आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत. योगी आज महाकुंभ मेळ्याला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील मृतांचा आकडा 16वर गेलाय. या रहस्यमयी मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी आता केंद्रीय टीमकडनं तपास केला जातोय. कोलकात्यातील आरजी कर प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला तिथल्या सत्र न्यायालयानं दोषी धरलंय. रॉयला फाशी की जन्मठेपेची शिक्षा ठोठवावी यावर सोमवारी 20 जानेवारीला युक्तिवाद होईल आणि त्यानंतर न्यायालय निकाल जाहीर करेल. रॉयला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सीबीआयकडनं केली जाणार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी किश्तवाडमध्ये सक्रिय असलेल्या 4 दहशतवाद्यांचे पोस्टर जारी केले. या दहशतवाद्यांवरती 5 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं असून नागरिकांना या दहशतवाद्यांची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. मध्य प्रदेशातील पन्ना इथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. दगडफेकी प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हरियाणाच्या कर्नालमध्ये 2 गटात राडा झाला. यावेळी एकमेकांवरती दगडफेक करण्यात आली असून पोलिसांसमोरच हा प्रकार घडलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. उत्तराखंडच्या कानखलमध्ये दुचाकीवरून आलेल्या दंगा करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. मोटरसायकलवरून येऊन फटाके फोडून गोंधळ घालण्यात आलाय. बिहारमधील दरभंगा इथे पेट्रोल घेतल्यानंतर पैसे न दिल्यामुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्यात आला. या प्रकरणी 5 तरुणांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. झारखंडची राजधानी रांचीमध्ये बनावट नोट वितरित करणाऱ्या गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडनं 5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. झारखंडच्या सरायकेलामध्ये 2 चोरांनी दहशत माजवली. अपार्टमेंटमधील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बिहारची राजधानी पाटणा इथे ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडर ट्रकमधनं खाली उतरवताना हा स्फोट झाला. मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये एका बाईकस्वाराला रस्त्यावरून जाणाऱ्या वळून धडक दिली आणि या अपघातात बाईकवरील 2 युवक गंभीर जखमी झाले. उत्तर प्रदेशातल्या पिलीभीतमध्ये एका मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपी छेड काढत असताना घाबरलेल्या मुलीनं रिक्षातनं उडी मारून आपला जीव वाचवला होता. इराणच्या सर्वोच्च न्यायालयात गोळीबार झाला. हल्लेखोरानं 3 न्यायाधीशांवरती गोळ्या झाडल्या. यात 2 न्यायाधीशांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोरानं सुद्धा आत्महत्या केली आहे. तर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात बघितल्या. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आणि यानंतर सुद्धा अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा, काही अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्याच्यावरती हल्ला करणारा आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहे. सध्या त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलंय. थोड्याच वेळात त्याला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाईल. त्यानंतर आज सुट्टीच्या न्यायालयात देखील त्याला हजर केलं जाणार आहे आणि पोलीस त्याची कस्टडी मागतील. किती दिवसांची कस्टडी मिळते न्यायालयाकडनं हे आपल्याला बघावं लागेल आणि पोलीस या प्रकरणाचा पुढे कसा तपास करतात याकडे देखील आपलं लक्ष असेलच. तुर्तास काही माहिती मुंबई पोलिसांनी थोड्या वेळापूर्वी दिलेलीच आहे. यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही सविस्तर घडामोडी बघूयात आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. मस्साजोग प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं. बीडमधनं धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालाय. पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये मुंडेंचं नाव नाहीये आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालं. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे तर एकनाथ शिंदेंना मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलंय तर अजित पवारांकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. शिवसेनेतून संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री झालेत तर संजय राठोड यवतमाळ आणि उदय सामंतांना रत्नागिरीचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावती आणि नागपूरचं पालकमंत्रीपद तर पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालंय. गिरीश महाजनांना नाशिक आणि चंद्रकांत पाटलांना सांगलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय.
हसन मुश्रीफांना वाशिम, आदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे. नरहरी झिरवळांना हिंगोली आणि बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्रीपद दिलंय. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे गेल्यामुळे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी नाराजीचा सूर आळवलाय. आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळणं हे अनपेक्षित होतं. जिल्ह्यात मलाच पालकमंत्रीपद मिळणार असं वातावरण असताना हा घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याचं गोगावले म्हणाले. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरनं सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली. बीडचं पालकमंत्रीपद मुंडे घराण्याचे पारंपरिक विरोधक असलेल्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हे दैवी संकेत आहेत असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं नाव जाहीर झालं. पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. फटाके, डीजे आणि ढोल ताशे वाजवत संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. अभिनंदन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरेंची वर्णी लागल्यामुळे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. रोह्यामध्ये फटाके फोडून आणि पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं नांदेडमध्ये जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक झाली. खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढ आणि आगामी स्थानिक निवडणुकीची तयारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. ठाण्याच्या कासार वडवलीतनं आरोपीला अटक झाली. हा आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत असल्याचं समोर आलंय. तर आज या आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. बीड आणि परभणीतील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरातून जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. 10वी आणि 12वीच्या प्रवेश परीक्षापत्रावरती विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे शिक्षण मंडळानं हा जात प्रवर्गाचा निर्णय मागे घेतलाय. त्यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना नवं हॉल तिकीट आता मिळणार आहे. मुंबई शहरासोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टची वीज 15% महागणार आहे. त्यामुळे बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच जादाचं लाईट बिल येणार आहे. वाढत्या महागाईचा फटका आता झणझणीत वडापावला सुद्धा बसलाय. कर्जतमध्ये त्याची किंमत 5 रुपयांनी वाढली आहे. आता तो 20 रुपयात विकला जातोय. तेल, बेसन, लसूण, पाव आणि गॅस सिलेंडर यामध्ये दरवाढ झाल्यामुळे वडापावच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर केलेत. महापालिकेच्या या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. पुणे शहरातील 6 खासगी रुग्णालयं पालिकेच्या रडारवरती आहेत. 30 जानेवारीपर्यंत सुधारणा करण्यासाठी पालिकेनं त्यांना मुदत दिली आहे. पुणे पालिकेच्या मोहिमेनुसार 850 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. पुण्यातील शाळांना शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोलापूर पालिकेनं थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल लढवली. गड्डा यात्रेमध्ये पालिकेनं थकबाकीदारांच्या नावाचे फलक लावलेत. यात्रेत मोठमोठे डिजिटल फलक लावून त्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर कर न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही पालिकेनं दिलाय. छत्रपती संभाजीनगरात रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी करण्याचं काम केवळ 5%च झालंय. जिल्ह्यातील 12 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 66,000 शेतकऱ्यांचाच यात सहभाग आहे. अमरावतीत भाजीपाल्यांचा दर घसरलाय. भाज्या प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झाल्या. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळालाय. मात्र शेतकऱ्यांना फटका बसलाय. जामनेर शहरातील टेलिफोन कार्यालय परिसरात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत झालाय. वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. धरणगाव शहरातील नागरिकांना मुख्य चौकात अतिक्रमणाचा मोठा अडथळा निर्माण होत होता. याच अनुषंगाने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांकडून मागणी नगर परिषदेकडे केली जात होती. धरणगाव नगर परिषदेतर्फे कारवाई करण्यात आली असून उड्डाणपुलाखाली नवीन जागा देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी आता नव्या अडचणीत सापडलाय. दुप्पट रोजंदारी देऊन सुद्धा मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. जळगाव पालिकेची केवळ 15 दिवसात अभय योजनेतनं 5.25 कोटींची कर वसुली झाली. तर आज रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिका कार्यालय सुरू असणार आहे.
भांडूप इथे पार पडत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती झाली. आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर देखील उपस्थित होते. बारामतीत आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना लाल रंगाचं सूर्यफूल बघायला मिळतंय. साधारणतः आपल्या भागात पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलाचंच उत्पादन होतं, मात्र कृषी विज्ञान केंद्रात शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक घेण्यात आलंय. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्ले या जागतिक दर्जाच्या संगीत शोचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या शोमुळे सायन पनवेल महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी 18 जानेवारीला करूळ घाटातून वाहतूक सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घाट मार्गाची पाहणी करत घाट सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा जानेवारी अखेरपर्यंत डेडलाईन प्रशासनाला दिली आहे. गोदावरी काठावरील नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू महंतांच्या निवासासाठी साधूग्राम नगरी वसवण्यात येणार आहे. त्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याची तयारी शासनानं केली आहे. राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षांसाठी यंदा केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांपासून शिपायांपर्यंतच्या सर्वांच्याच परीक्षा केंद्राची अदलाबदली करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. त्यात सध्याच्या प्राप्तिकर कायद्याला अधिक सोपा, सुटसुटीत आणि जनसामान्यांसाठी समजण्यायोग्य करण्याचा प्रयत्न असेल. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात सध्या 64% पाणीसाठा आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबईच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींना पडलाय. मुंबईची ढासळलेली हवा गुणवत्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात एअर क्वालिटी मॉनिटरिंग मोबाईल व्हॅन्स तैनात ठेवल्या आहेत. हवेच्या गुणवत्तेचं अचूक निरीक्षण करण्यासाठी या व्हॅन्स तैनात आहेत. बुलेट ट्रेनचं काम वेगात सुरू आहे. येत्या 3 महिन्यात टनल बोरिंग मशीन जर्मनीतनं मुंबईमध्ये दाखल होईल. त्यामुळे बोगद्याच्या कामाला वेग येणार आहे. कासार वडवली ते गायमुख मेट्रो मार्गिकेला विलंबाचा फटका बसलाय. या मेट्रो मार्गिकेच्या खर्चात तब्बल 14.4% वाढ झाली आहे. त्यातून या प्रकल्पाचा खर्च 64 कोटी रुपयांनी वाढलाय. नवी मुंबई सिडकोची घरं महाग असल्याची ओरड आहे, मात्र प्रत्यक्षात ही घरं स्वस्त आहेत. त्यामुळे किंमत कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं सिडकोनं स्पष्ट केलं. पार्किंग धोरणाची मुदत मार्च 2022 मध्येच संपली आहे. त्याबाबत जवळपास 2.5 वर्षांपासून मुंबई पालिकेचा रस्ते आणि वाहतूक विभाग राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे, मात्र अजूनही सरकारनं त्याला मंजुरी दिलेली नाही. राज्यातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 24,000 नवीन बसगाड्यांची तातडीची गरज असल्याचं बोललं जात आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी या संस्थेनं त्यांच्या विश्लेषणात बसगाड्यांची गरज असल्याचं म्हटलंय. एसटी महामंडळामध्ये चालक वाहक यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे महामंडळाच्या उत्पन्नावरती त्याचा विपरीत परिणाम झालाय. ज्यांचं वय 62 वर्षांपेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना केवळ तात्पुरत्या स्वरूपात कमी पडणारं मनुष्यबळ विचारात घेऊन त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय. मुंबई लोकल, मेट्रो आणि मोनोरेलच्या तिकीट काउंटरवरील गर्दी आणि बेस्ट बसमध्ये सुट्या पैशांवरनं होणारे वाद कमी करण्याकरता आता सरकार एकच ॲप तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या एकाच ॲपवरनं मुंबईकर तिकीट काढू शकणार आहेत. नवी मुंबईच्या भटक्या श्वानांवरती उपचार आणि नियंत्रणाचं काम पालिकेकडून केलं जातंय. यासाठी श्वान नियंत्रक कार्यक्रम राबवण्यात येतोय. मागच्या वर्षी 6,000 जखमी श्वानांवरती उपचार करण्यात आले. भारतीय नौदलाच्या ताफ्यात अलीकडेच 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश झाल्यामुळे राष्ट्राची सामरिक सज्जता बळकट होण्यास मदत होणार आहे. संरक्षण क्षेत्रात जागतिक आघाडीवर राहण्याच्या भारताच्या प्रयत्नांना नवी बळकटी मिळाली आहे. दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IG शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारलाय. आणखी अशाच काही घडामोडी आपण बघणार आहोतच, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.